नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 9 वाजलेत रात्रीचे आणि आपण आलोय गरवायला. तर विषय काय माहिती आहे, एक तर चिकन पार्टी करायची होती आणि दुसरी गोष्ट फिशिंगला यायचं होतं. तर दोन कामं करायची होती, त्याच्यामुळे मग चिकन वगैरे काय ते इकडेच घेऊन आलो. पण झालं आहे लेट, 9 वाजलेत. फिशिंग करायची इकडे मस्तपैकी. बघूया आज काय लागतात. तांबोशी टार्गेट करूची आहे. आणि तांबोशीचा विषय तुमका माहिती आहे कसं डेंजर असतं. पण इकडे कसं माहिती आहे, आलो ना ह्या स्पॉटला तर तांबोशी किंवा शेंगटी वगैरे पण लागू शकते, एखादा छोटा गोबरा पण लागू शकतो. तर मस्तपैकी चिकन बनवणार आहोत. चिकनला मसाला वगैरे लावून आणला आहे. तर आधी काय करूया, सेटअप पटापट लावूया आणि टाकूया सेटअप, आणि त्याच्यानंतर मग चिकन बनवूया. तर संधू आहे आपल्यासोबत आणि गंपे आहे. खेकडा दाखवला आले आले पकड जो गंप्या आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर अमित आहे, खूप दिवसानंतर अमित आहे. तर अमितसाठी आलो, बोललो चला फिशिंगला तर जाऊया. ही बघा कुर्ली भेटली यार. हा चालेल ती पण ह्यातली पण चालतं. खया काय म्हणतोस? खया अरे ही मस्त आहे. ही बघ कसली कुर्ले खातात असल्या. चावणार नाही ना. ही मस्त आहे मित्रांनो, ही मस्त आहे. एकच डेंगवा गंप्या कुर्ली खातात. गंप्यान घालवलान, गंप्यान कुर्ली नाही, गंप्यान इज्जत घालवलान. ए चला पटापट सेटअप लावून टाकूया. चला हे कुर्लेक नाही, मासं पकडू घालेलो. चला तर आज कसा माहिती आहे, मजा करूच्या फक्त. चला लगेच एन्जॉय. चला चांगली मेले बेनॅक दाखवलेली कुर्ली घालवलं. परत दिसली छोटीवाली नको गंप्या, मोठी दाखव मेले. कसली आहेत खया? होय रे होय, काळबोंड. आता हा बघ हे बघ किती काळबोंडी. काळबोंडी किती आहे? काळबोंडा पकड गंप्या, कुर्ली मारू ते काळबोंडा पकड गंप्या, भाजूया. काळबोंडा पकड ना. हा बघा असो विषय होता ह्या कुर्लीचा. तर हा बघा हँडलाईनचा सेटअप आहे. दगड बांधलाय जरा मोठाच, कारण पाण्याला करंट खूप असणार आहे आता. आणि हुक आपला 12 नंबर. हा बघा ऑक्टोपस हुक आहे 12 नंबर. तर गंप्या सेटअप लावताय, गंप्या रीलचं सेटअप लावताय. लुकानाची कोमोडो आहे आणि इकडे पाव आणलेत. हा भात आणलाय मी जरा थोडासा आता येताना हॉटेलमधनं. अमित भिजवू नको, अमितानं काळबोंडा बघितला ना. ही बघा ही मंडळी पण आले. काय नाव काय मित्र म्हटला? कुर्ले कालत पिंजरे लावला आहे, पण कुर्ले पण पकडूचं काम चालू आहे. भिजवू नको मी तुगात तरी. हो बघा पहिलोच मासो पकडला ना मी, त्यानं घरी येत नाही तर नाही, हातात तरी पकडला. जाळ्यात अडकलेलो काळबोंडा भेटला मस्त. पण चांगली साईज भाजूया वाटतं नंतर ना, ठेवून दे. बांगडे मित्रांनो आणि तारली आहे, कांटात हे बांगड आणि कांटात बारीक, तारली आहे बारीक. आता बांगडात लावूया आधी. थोडंच लावूया, कारण टार्गेट जरा तांबवसात ठेवतोय आधी. बारीक बुचूक लागला ना तर मग बारीक लावूया बेट. गंप्या बाबा की जय. पाण्यात करंट लय असेल. तर मित्रांनो ना, घरी एक बांगडो लावून टाकून ठेवलेलो. मासो लागो न लागो, पण आधी जेवण बनवूया, भूक मारण्याची लागली. चिकन बनवायचं आहे फक्त आणि लगेचच होईल. चिकनला मसाला वगैरे ना मी घरूनच लावून आणलाय. फक्त आता फोडणी टाकायचं चिकन आणि चिकन रस्सा बनवायचा. आणि पाव आहेत आज. 3-4 कांदे कापतो आणि टोमॅटो कापतो 1-2. आणि चॉपिंग बोर्ड पण नाही आणलाय आज, ताटावरच कापतो आता. टाकूया चिकन बनवून, बरेच दिवसांनी मस्त रस्सा. हा टोमॅटो आहे.
काय काय ना अमित ना काय पण करताय बऱ्याच दिवसांनी लो आना माका वाटता झाडा बिळा शोधताय तिथं पडलेला काळबोंडा पकडू टायगर होतो एक पण तो गेलो उच पाण्यात गेलो मित्रांनो पण मोठी साईज होती चांगली तराट साईज होती एवढा झाड होता गंप्या मासो काढा मेल्या काहीतरी एकतरी होय ना संधू तर कसं माहिती आहे मित्रांनो आता चिकन वगैरे झालं की जेवूया जेवून झालं की मग फिशिंग करूया मित्रांनो सिलेंडर हा यूज केलेला संपवू नको फक्त अर्ध्यावरती ना चूल पेटू करूया ना संधू तर इकडे बघताय चिकनला एकच नंबर मसाला लावलेला आहे आणि इकडे वाटण पण आहे बघा त्याच्यातच मिक्स केलंय मस्तपैकी हा इकडे कांदा वगैरे टोमॅटो वगैरे आहे चिरलेला आता लगेचच मस्तपैकी चिकन बनवायला घेऊया पटकन आम्ही सोडू नको काय पण झाला तरी तो लय कडेक दांडका टाकतो तरी चालला असता मी येत थोड्या वेळाने येतो मोठोचा टायगर खै गेलो आता बघ तो खै गेलो बघ तो आता कशा येता परत पण येतो कडे कशी येतो राहू दे तिथं जाऊ नको आता परत झाडा बघा मी त्याचा झाडा बघा काय आणला नाही याचा टायगर येता भेंडी तर या मित्रांनो चिकन बनवून सुरुवात करूया लगेच आधी गॅस तरी पेटवूया वागा विदाऊट गॅसचं कसं चिकन का संधू बिना गॅसचं चिकन बनवत होतं रे तेल आहे तेल घरी अडकली लपडाच झाला आम्ही टायगर इलो का बघ हा मित्रांनो खडा मसाला आहे वेलची आहे लवंग बिवंग आहे मित्रांनो कसं फास्ट रेसिपी बनवूया ही टाकली लसूण त्याला तापोस आहे अजून आणि ही मिरची टाकली चल हे टाकलो कांदो आणि टोमॅटो मित्रांनो काय आलो मिरची आज पूर्ण फ्राय झाली बघा आजची मिरची एकदम फ्राय झाली आहे मस्त खाऊकलाही भारी वाटत ती ना जरा मित्रांनो मीठ टाकूया चिकन मध्ये मीठ टाकलंय मित्रांनो कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया हवा लागते हवा नाही लागायला पाहिजे गॅसला मसाले टाकूया मिरची पावडर हा गरम मसाला आहे हा चिकन मसाला हेच मसाले सगळे चिकनमध्ये टाकलेत आणि आलं लसूण पेस्ट टाकले दही टाकलं आहे म्हणजे आपण कायम मसाले लावतो ना ते लावलेत हा हॅलो हे गेलं चिकन जरा फिरवूया टोप धरून वाटप पण त्याच्यातच आहे आणि पाणी टाकायला पाहिजे बघा हे पाणी टाकूया आणि रस्सा बनवायचा मित्रांनो पावासोबत पाहिजे सो जरा पातळ बनवूया चिकन थोडं एकदा ढवळ झाकण मारून दे नंतर बघ पाणी सुटलं अजून सुटत पाणी अजून टाकू की पाणी जरासा थोडा सडा बस हे ठेवलं झाकण तर आता चिकन शिजू देत कोथिंबीर आपण आणायला विसरलो पण कोथिंबीर आलं लसूण पेस्टमध्ये टाकले त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मसाले टाकूया
बंद करून आता साधारण मला वाटतं 10-15 मिनिटात चिकन रेडी होईल आपलं. गॅसवरती चिकन शिजायला वेळ नाही लागत. चूल असली कसं जरा फुकोक बिकोक लागता, त्याच्यामुळे आज तर फुको बिकोचं नाही. आणि गरिये टाकून ठेवलेलं उसंतून मी, त्या कोण शिवलं काय तर आपण माहीत नाही. हा बघा, कचरा बिचरा करायचा नाही. बरीच मंडळी कमेंट करते कधी कधी, तर कचरा आपण इकडे अजिबात करत नाही, जाळतो नंतर ढग पेटूक लागत. हो, इकडं काय करता काय माहित नाही. काय भेटला हा? हो काय दाखव, मरू दे, त्याचं तरी रस्सो खाऊ दे होईना. कुठून ठेवतो आईला? हो बघ, तोपर्यंत शेंगटी काढू सांग, इद्रो टाकून ठेवूया, एक थोड्या वेळ काढूया. एवढी वडी पाहिजे मस्त आहे का. समजून मित्रांनो, गॅस केला ना बंद, एकच नंबर चिकन झाला. हा बघा, कलर बघा कसलो आलो खतरनाक, आणि सुगंध येतोय नुसता चिकनचा जबरदस्त, नादच खुळा. मित्रांनो हे बघा, आज कसं माहिती आहे, चिकन पाव असो विषय आहे. एक नंबर चिकन आहे, पाव आहे, आणि भात हा बघा हॉटेलमधून आणला येता आहे त्या, कारण माकाना भात होतो जरा तरी मित्रांनो, त्याच्यामुळे मग भात आणला. मी सुरुवात केली. हा कर ना सुरुवात तू. देऊ की दे माझ्या हाताने देऊ की? हा दे तुझ्या हाताने दे, बरोबर देत. शाबास, रस्सो पण दे, रस्सो वाढ. बस, इथं पण रस्सो वाढ मिळते. बस झालो, बस गंप्या, बस एकच नंबर गंप्या काम केलंस. अबा इथंच आहे, इथंच आहे ते रस्सो टाकते का, पाव खाऊच ते का. वास एवढा येतोय ना. होय, खुशबू येत आहे नुसतं चिकनचं. होय, खतरनाक झालाय. तर या मित्रांनो, वाजले किती माहिती आहे तुम्हाला? 10:30 झालीत, आणि 10:30 वाजता आम्ही जेवायला बसलोय. पण लगेचच आम्ही चिकन बिकन बनवलं मित्रांनो, येऊन पटकन पटापट, उशिरा आलो पण पटापट बनवलं. पण लय गरम हा, लय गरम हा मित्रांनो, आताच गॅसवरनं उतरलेला आहे. तर एकच नंबर लागते मित्रांनो, चिकन पाव नादच खा लागतोय. चिकन पण खूप मस्त आलंय. तर मित्रांनो, जाम जेवलो. आता चिकन नादखुळा झालेला आहे, एकदम सुसाडमध्ये रस्सो झालेलो. 5 पाव खाल्ले मी, 2-3च पकडले होते, 5 पाव आणि भात पण खाल्ले. डाबरमॅन येतो त्याला जरा मस्त की चिकनने भात घालतोय, हॉटेलमधलो भात. यो या या मस्त पैकी रेखाना चिकन आणि भात घातलं. चिकन पण बराच घातलं. हो बघा, एकच नंबर, शाबास. सांभाळून खा आरामात, नाही तर चिकन खाशी आहे ना, भात ठेवशी. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालं आहे आता मस्तपैकी, आणि आता जरा फिशिंग करूया सिरियसली. म्हणजे टाकून ठेवलेली आहे घरी, पण कोण बोचित नाही मला वाटतं. तर पण आता हातात घेऊन राहिलो ना की समजत जरा, नाही तर काय अमितने इकडे तिकडे फिरून साधारण चिपटा तरी पकडतो बारीक. मी ह्या नाळ्यावर बसलेली, अमितान तशी पकडलं ना चिपटा साधारण रस्सो करू तरी सकाळी अमितात. लागला गंप्या, काहीतरी लागला म्हणता, बघूया काय गंप्या. तुझी कार मोठा काहीतरी हड की नाही तर पिशवी असत हा, दांडकात टाकतो, बुडवतो इथत, नाही तर होय ना अमित. तांबवसा असत, बघू देत तरी तांबवसा कसा आहे. तांबव शेंगटी आहे, शेंगटी मेलो म्हणता, मोठा म्हणता, मोठा ह्या मोठा जाऊ देत. एक मासो तरी काढला नाही, शेंगटी तरी मरू देत. गंप्याक लागला परत काहीतरी. गंप्याक जो सेटअप दिलेलो आम्ही रॉडचो, काय हा शेंगटी, शेंगटी आहे, शेंगटी मस्त. मस्त 2 शेंगटे झाले. चला, 2 कॅटफिश काढला, गंप्यान शेंगटी 2 काढला. पहिला पण तर मित्रांनो, गंप्याक 2 शेंगटे लागले, त्याच्यानंतर काय मासोच लागत नाही. पाण्यानं करंट या आता ना हाय टाईड पूर्ण होईल थोड्या वेळाने, अर्ध्या तासानंतर. त्याच्यानंतर पाणी थोडंसं थांबलं तर, आणि पाण्याला एवढा करंट आहे ना, घरी थांबत नाही, पूर्ण कडेला आहे ते घरी सारखी. तर गंप्याकडे रॉड आहे आणि त्याला ब्रेडेड लाईन, त्याच्यामुळे ती जरा थांबतोय आतमध्ये. इकडे झोपलो जरा, असं टेंट आणतो ना, एक नंबर काम झालं असतं. झोपलेलं तरी असतो, सकाळी आरामात घरी गेलेलो असतो. शाबास गंप्या, आता ह्या तांबवसाच असत गंप्या, हमकास लय लांबना पहिल्यांदा आलाय, आरामात काढ. अलीकडून आलाय, पलीकडे येऊ देत. पेवत येताना इकडे तिकडे धावताय काय,
मग जरा माका ह्योच वाटतंय डाऊट येत आहे तांबवसा धावो का होता इकडे तिकडे येड्या साधारण क्रॉस तरी हलकासा शेंगटी आहे मोठी आहे पण जरा चांगली आहे पेवत बघ कसली आली आहे ही बघा कशी पेवत आली मोठो पिसा गंप्या एकच नंबर आहे काढ उचलू डायरेक्ट हा हो बघ हा शब्बा शेंगटी तर शेंगटी चांगलो पिसा काय आहे गंप्या चौथो मासो काढताय गंप्या वर पेवत जात आहे तांबवसा की काय हा माका जरा डाऊट येत आहे आता होय ना थांब तांबवसा काय कळत नाही कारण वर पेवत येता म्हणजे तांबवसा आहे हमखास ही शेंगटी नाही मी सांगते तुका गंप्या मोठी शेंगटी मेल्या हा चांगली शेंगटी आल्या गंप्या हे शेंगटे आल्या शबास हो बघा हो चांगलो पिसा मगा चुकून एक चांगलो पिसो तो बघा एवढं मरशील कोकाटता जो कॅट शेंगटीचा तांबवचा काही नावाग नाही तर मित्रांनो मासं पकडलेलो कमीच आणि मासं कापलेलो जास्त त्याच्यापेक्षा मरणाचं तर मित्रांनो चला बरेच वाजले 2 वाजून गेले फिशिंग करता आमका हँडलाईन का अजिबात मासो शिवलो पण नाही गंप्याकडे रॉड होता तर रॉडला 4 शेंगट्या तरी लागल्या नशीब तेवढे तरी मासे लागले पण मजा आली म्हणजे गरवायला मासे लागले नाही ना तरी पण मजा येते गरवायला म्हणजे आत्ता मासा लागेल पण काय मासो लागलोच नाही तांबवसा तर काय शिवक पण नाही तर आता 2 वाजले 2 वाजून गेलेत आता घरी चाललोय पटापट तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद.